नवीन पोरपोरी तुमच्या समोर असतात तेव्हा काय मजा येते काम करायला. त्यांची ऊर्जा आपल्याला मिळते. समजा स्विमिंग पूलमध्ये आपण असो आणि तिथपर्यंत येईपर्यंत हा जोरात जोरात पोहा पोहा असं, आणि मग ते आपण जोर त्या लावतो. आवाजामुळे, त्या उत्साहामुळे, त्या ऊर्जेमुळे आपण पोहोचतो. बरोबर. तशा पद्धतीनं पण ते असतं. मला आधी तर ह्या पिढीबद्दल खूप असूया वाटते, कारण त्यांच्यासाठी खूप प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. गावाकडे एक फिल्मची क्रेज असते ना, हम्म. आणि ते आपोआप चालून संधी आली तर मी का नाकारू. ते सैराट नंतर मी 3 वर्ष काहीच काम केलं नव्हतं, हो. कारण सगळ्यांना सैराट करायचा होता. त्याच्यामुळे मला असं वाटतं की स्ट्रगल कोणाला चुकत नाही, तो सगळ्याच्या वाटेला येतो, फक्त तो वेगवेगळा आहे. तुम्ही नॉर्मली बोलताना मराठवाडी टोन मध्येच बोलता का? हो, म्हणजे माझ्या बोलण्यामध्ये ते येतं. इंग्रजी म्हणलं कीच भीती वाटते, वाटायची. हो. 2 दणकाने इंग्रजी मारलेलं माणूस केले की आपण येस येस. प्रेमाची व्याख्या तुमची काय आहे? हे बघ, एखाद्याच्या नशिबात इतका एकटेपणा असतो की त्याने भुईमुगाची शेंग जरी फोडली तरी एकच दाणा निघतो. त्या माणसाने काय स्टेपनी 2-2 आणि त्याला कसं होईल ते. नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर आणि मुक्काम पोस्ट मनोरंजनचा हा आपला खास व्हॅलेंटाईन्स डे एपिसोड आहे बरं का. आणि याच्यामध्ये आपल्याबरोबर आत्ता आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत मदन आणि कामिनी. एम आय राईट? व्हॉट अप्रोप्रिएट नेम्स ना व्हॅलेंटाईन्स डेच्या एपिसोडसाठी. हो, नावं बरोबर आहेत, फक्त लुक थोडासा चुकलेला आहे. नाही, पण कन्सेप्च्युअली बघायला गेलं आपण तर आय थिंक वी आर राईट ऑन ट्रॅक. मी अर्थातच बोलतेय मदन कुरळे आणि कामिनी यांच्याबद्दल, हु आर स्टारिंग इन पुन्हा एकदा 3.5 आणि माझ्या समोर बसलेले आहेत मकरंद सर आणि रिंकू. हाय, वेलकम टू द शो. कसे आहात दोघं जण? मस्त. मस्त. प्रमोशनची धावपळ सुरू आहे? हो, गुड. कारण आता अगदीच तोंडावर आल्यामुळे आपण म्हणतो ना तसं एक धडधड धडधड सुरू हा, झाली का? म्हणजे जसं आम्ही रंगमंचावर कुठलंही नाटक असलं आणि पहिला प्रयोग असला की पाय थरथरतात, छातीत धडधड होते, तशा पद्धतीचं सिनेमाचं पण होतं. हो. सिनेमा आता 2 दिवसात येतोय. आय नो. त्याला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळेल, त्यांना आवडतोय, काय होतंय, याविषयीची एक उत्सुकता. ग्रेट. पण मला प्रश्न हा आहे की सर, तुम्ही आता इतके वर्ष काम करून आता तुम्ही सिनियर एकदम झालेला आहात. असाही सिनियर झालोय. तो वेगळा विषय. पण रिंकू, 3.5 ह्याची जी पहिली फिल्म होती ती दॅट वॉज अ ट्रेंड सेटर फिल्म. म्हणजे त्यांनी इतिहास घडवलेला आहे मराठी फिल्म Correct. इंडस्ट्रीमध्ये, राईट? आणि त्याचा जेव्हा सिक्वेल तयार होतो तेव्हा मकरंद सर, अशोक मामा, भरत सर, सिद्धार्थ ह्यांच्या सगळ्यांबरोबर तू दिसणार आहेस. ह्याचं किती टेन्शन आलं होतं का नव्हतं आलं? दडपण आलतं मला हा. एवढ्यासाठी, जसं तू म्हणाली की ते सिनियर आहेत, हं. त्यांनी खूप काम केलंय आणि आता आपण काम करतोय, शिकतोय, तर आपल्यामुळे चुकलं आणि ते ओरडले तर, कारण एक भीती असते ना, कारण मी कुणालाच भेटलेले नव्हते, म्हणजे कोणालाच नाही, सगळे माझ्यासाठी नवीन माणसं होती. पण पहिल्याच दिवशी मला वाटतं मी त्या सगळ्यांसोबत सीन केला आणि मी त्यांच्यातलीच होऊन गेली, कारण माणसं म्हणून ती इतकी साधी आणि इतकी छान आहेत ना की ते दडपण तुम्हाला जाणवूनच देत नाही. पण अर्थात माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे की मी I'm या sure. सगळ्यांसोबत स्क्रीन शेअर केली आणि मी त्याचा एक भाग आहे. करेक्ट, करेक्ट. आणि मकरंद सर, जेव्हा अशी नवीन पोरपोरी तुमच्या समोर असतात तेव्हा काय मजा येते काम करायला? एकतर ती म्हणाली तशी की ती शिकण्याच्या वयात आहे, अवस्थेत आहे. आमच्याही बाबतीत तसंच आहे. खरं म्हणजे आपण खूप अनुभव जरी घेतलेला असला तरी प्रत्येक दिवस हा नव्याने शिकवणारा आहे. अगदी अगदी. दुसरं, तरुण मुलांबरोबर काम करण्याची मजा ही असते की त्यांची ऊर्जा आपल्याला मिळते. हम्म. कारण ती फार त्यांच्याकडे भरभरून असते. अगदी. आणि आपल्याला मग तिथपर्यंत, म्हणजे आपण म्हणतो ना, समजा स्विमिंग पूलमध्ये आपण असो आणि तिथपर्यंत येईपर्यंत हा जोरात जोरात पोहा पोहा असं, आणि मग ते आपण हो, त्या जोर लावतो. आवाजामुळे, त्या उत्साहामुळे, त्या ऊर्जेमुळे आपण पोहोचतो. बरोबर. तशा पद्धतीनं पण ते असतं. तर ती ऊर्जा फार सकारात्मक आहे आणि म्हणून मग पुन्हा एकदा आपल्याला तेवढ्या ताकदीने नव्याने छान करण्याची उर्मी जागी होते. आणि नवीन मुलं भन्नाट आहेत.
हो. कारण ती प्रक्रिया मला नेहमी असं वाटतं की एक मेटामॉर्फोसिस असतं. तुम्ही आधीची एक पिढी असते, त्यानंतरची जी येणारी पिढी आहे ती हो. अजून काहीतरी स्ट्रॉंग म्हणू इच्छिते, अजून करेक्ट. काहीतरी चांगलं करू इच्छिते आणि त्याचा आपल्याला भाग होता येणं हा आनंदाचा भाग आहे. बरोबर. माझ्या दृष्टीने पुन्हा एकदा 3.5 असं आहे. दुसरं, अशोक मामा आमच्या आधीची पिढी आहे. पिढी आणि मामांबद्दल मी मामांना नेहमी म्हणतो की तुम्ही विनोदाच्या तशा सगळ्या शक्यता संपवल्या. कारण आपण जर बघितलं, शाब्दिक विनोद असेल किंवा लूकचे विनोद असतील, डबल लूकचे असतील हो, हो. किंवा त्यांनी केलेलं इम्प्रोव्हायझेशन असेल, अगदी. अगदी धूमधडाकामध्ये व्याख्या विख्यू खूप, हे त्यांना हां. कुठून सुचलं असेल, करेक्ट. ते स्क्रिप्टेड नसणार हे आपल्याला कळतं. बरोबर. पण फार टेरिफिक पद्धतीनं त्यांनी त्या किंवा इव्हन आपण जी आता नव्याने विनोद केलाय असं आपल्याला वाटतं, ते आपण बघितलं तर मामांनी कधीतरी केलेला असतो ऑलरेडी. ऑलरेडी. त्याच्यामुळे कसं की त्यांच्याबरोबर असणं आणि त्यांच्याबरोबर काम करणं ही नेहमीच एक आनंदाची प्रक्रिया. पण मामांच्या बाबतीत एक माझं ऑब्झर्वेशन आहे की त्यांनी कितीही शक्यता करून पाहिल्या असतील विनोदाच्या, तरी दरवेळेला ही ब्रिंग समथिंग न्यू टू द हो, टेबल हो, हो. अँड समथिंग न्यू टू द सीन. बरोबर, बरोबर. राईट. Correct. हे शिकायला पण आपल्याला किती मिळत असेल. म्हणून मी मगाशी ही म्हणली त्याचा संदर्भ हो, तेवढ्यासाठी हो. घेतला की आपण विद्यार्थी दशेमध्येच राहतो आणि दररोज नवीन नवीन शक्यतांचा विचार करतो आणि Correct. ती खरं तर गंमत आहे. अगदी, अगदी. मला तुमच्या दोघांच्याही प्रवासातलं एक साधर्म्य हे वाटतं की तुम्ही दोघंही छोट्या गावातून, छोट्या शहरामधून आज मुंबईत आलेला आहात हो. आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीमधली आज तुम्ही दोघंही अशी नावं आहात की ज्यांच्या नावावर फिल्म्स विकल्या जातात. राईट. दिस इज द बेस्ट कॉम्प्लिमेंट अन ऍक्टर कॅन गेट, असं माझे वडील म्हणायचे की ह्या व्यक्तीच्या नावावर फिल्म विकली जाते म्हणजे त्या व्यक्तीच्या नावावर लोक पैसे लावायला तयार असतात, लोक पैसे खर्च करून ते बघायला तयार असतात त्यांना. तर मला प्रश्न हा आहे की जरी हे असलं की तुम्ही दोघंही छोट्या गावातून आलेला असला, तरी तुमच्या दोघांचा प्रवास हा खूप वेगळा राहिलेला आहे. हो, निश्चित. म्हणजे आधी नाटक करून, ते स्ट्रगल करून, हे करून, ऍड फिल्म्स करून, टीव्ही सिरियल्स करून, हे सगळं करून मग सिनेमामध्ये जागा मिळवणं स्वतःची आणि नाव तयार करणं. बरं. आणि तुझं वयाच्या 14व्या वर्षी ऑडिशन होणं, त्याच्यामध्ये सिलेक्ट होणं आणि ओव्हरनाईट यू बिकम अ नेम की महाराष्ट्रातली सगळ्यात फेवरेट मुलगी पूर्ण जगाची ही आर्ची होते. राईट. सो मला ह्या दोन्हीची जी तुमची जर्नी आहे त्याच्यामधून सर, आता तुम्ही जेव्हा मागे वळून बघता आणि आता ह्या वेळेला जेव्हा तुम्ही आहात की इतके वर्ष कष्ट करून आता तुम्ही आलेला आहात, तर आता तुमच्या जर्नीकडे बघताना काय वाटतं? मला आधी तर ह्या पिढीबद्दल खूप असूया वाटते. कारण त्यांच्यासाठी खूप प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. त्यांच्यासाठी खूप शक्यता आहेत. आमच्या काळात तेवढ्या शक्यता नव्हत्या. बरोबर. मग ते काय होतं की 3च प्लॅटफॉर्म्स होते. एक तर रंगमंच होता, तुम्ही व्यावसायिक नाटक करा. दुसरं म्हणजे तुम्ही सिनेमा करा. तिसरं म्हणजे दूरदर्शनचं एकटं चॅनेल. हो. त्यावर जे काही कराल तुम्ही, मालिका बरोबर. असेल, जे काही असेल. आणि त्या पण दैनंदिन नसायच्या. हो. आठवड्यात आठवड्याला साप्ताहिक एक. हो. असायच्या. तर त्यामुळे त्यात खूप स्ट्रगल करायला लागायचं. म्हणजे तेव्हा तेवढं एक्सपोजर नव्हतं त्याला. हो. आणि दुसरं कसं की आता जसं तू हिच्याबद्दल म्हणालीस की वन नाईट, एका रात्रीत ती मोठी स्टार झाली. आमच्या काळात स्वतःला सतत दररोज सिद्ध करायला लागणं ही एक मोठी गोष्ट होतीच. बरोबर. म्हणजे माझी सुरुवात ही 1 मिनिटाच्या भूमिकेपासून झाली. हो. मी यशवंत नावाचा सिनेमा केला होता, हिंदी सिनेमा. हो. आता मी हे सांगतोय प्रेक्षकांना, आता त्यांनी जर पुन्हा तो सिनेमा संपूर्ण बघितलं तर अरे हा इतकाच तो छोटासा रोल आहे. बरोबर. हो. तिथपासून ती सुरुवात करून ते पूर्ण लांबीची भूमिका, बरोबर. यामध्ये तब्बल मला 12 वर्षे घालवावी लागली. हो. आणि त्या 12 वर्षामध्ये आपल्याला सतत सिद्ध करत राहणं की ही संधी बस, ही फायनल आहे. तो 1 मिनिटाचा रोल असेल, तो 2 मिनिटाचा असेल, तो 5 मिनिटाचा असेल, त्यामध्ये आपला प्रभाव पडलाच पाहिजे ही अपरिहार्यता होती. बरोबर. नाही पडला तर आपलं गेलं, चान्स गेला, असं वाटण्याची आहे. दुसरं, मी आताही तसा खात्या पित्या घरचा थोडासा वाटतो. तेव्हा फक्त पित्या घरचा वाटायचं. कारण एक ग्रामीण 21व्या वर्षी आलेलो. बरं, त्यात पुन्हा इथे आल्यानंतरचं काय होतं की इथल्या कलावंतांचं एक सुदैव असं आहे की त्यांचा
स्ट्रगल फॉर आयडेंटिटी लगेच सुरू होतो. अगदी पण आम्हा लोकांचा बाहेरून स्ट्रगल फॉर सर्व्हायव्हल आधी होतो. अगदी आधी खाण्याची सोय, राहण्याची सोय हे बघावं लागतं. आणि जेव्हा तुम्हाला कोणी ओळखत नसतं त्यावेळी ते खूप अवघड असतं. अगदी म्हणजे त्यावेळी आपल्याला जे मदत करतात म्हणून मग ती कल्पना आपल्याला आवडते की हा देव मदत करतो. हम्म, तर हम्म. तेव्हा जी मदत करणारी माणसं असतात ती देवाचीच रूपं असतात आणि त्या बरोबर. काळात ती मदत मिळते म्हणून तुम्ही टप्प्याटप्प्याने पुढे पुढे जात राहता. अगदी तर एवढा प्रवास 12 वर्षाचा केल्यानंतर मग मला नायक म्हणून पहिली संधी मिळाली, जी चंद्रकांत कुलकर्णीने कायद्याचं बोलामध्ये कायद्याचं दिली बोल. आणि त्याला 2006 उजाडलं होतं हो आणि मी मुंबईत आलो ते 1994 साल होतं. 12 वर्ष हो. ओके आणि मग म्हणून मला असं वाटतं की नव्या पिढीचं एक अर्थात पण त्यांना कसं आहे की त्यांना जास्त अजून संघर्ष यासाठी आहे की त्यांना ते सातत्य टिकवून ठेवणं खूप दररोज एवढे प्लॅटफॉर्म आणि दररोज एक नवीन 5 हिरो येत आहेत, 5 हिरोईन येत आहेत. हो त्यात बरोबर तुम्ही तुमचं अस्तित्व, त्यात तुम्ही वेगळे आहात, त्यात तुम्ही चांगले आहात. हे सांगण्याचा प्रयत्न करणं हे खूप संघर्षशील आहे. म्हणजे मी नक्कीच जरी नक्कीच गमतीनं म्हणलं असूया बरोबर वाटते तरी हो पण मला असं वाटतं की त्यांना जास्त संघर्ष आहे. आम्हाला त्या मानाने निदान मग ती प्रतिक्रिया चांगली होती. आता तेव्हा बघ कायद्याचं बोला हा सिनेमा सिटी प्राईड कोथरूडला 36 आठवडे हो चालला होता. हो हो. तर त्या तो 36 अवधी आठवडे होता चालणं, त्यावेळेला राईट 50 आठवडे चालणं हे त्या काळातली गंमत होती. हो अगदी आता तसं राहिलं नाही. आता अगदी आठवड्याभरात 2 आठवड्यात तुम्हाला जे काय आहे ते सांगा पटकन. हम्म, चला मागचे उभे आहेत. चला, हम्म, चला, चला हम्म. ह्या सदरात सुरू झालंय. बरोबर तर अगदी त्यामुळे तो पण स्ट्रगल मोठा आहे. हं. म्हणून ग्रामीण भागातनं आल्यानंतर सुद्धा ती दररोज सातत्य ठेवणं आणि आपल्या प्रयत्नात प्रामाणिकपणा ठेवणं ही गोष्ट फार अपरिहार्य होती. बरोबर त्या बरोबर प्रवासाचा तो मला महत्वाचा भाग वाटतो. आणि त्या सादरीकरणात प्रामाणिकपणा नसेल तर इमिजिएट तुम्हाला प्रतिसाद तसा मिळू मिळू शकतो हो याची भीती हम्म, सारखी असायची. हो त्यामुळे मग मी कुठली भूमिका केली, मी अगदी एक एंट्री केली तरी ती "अरे हा कोण?" असं झालं पाहिजे. हो हे तर प्रेशरच असायचं हो. अगदी तर त्यामुळे तसं धडपडत आमचा प्रवास झाला. करेक्ट सो रिंकू सर आता म्हणाले की ते 12 वर्ष त्यांनी स्ट्रगल केलं त्याच्यानंतर कायद्याचं बोला ही हिट झाली फिल्म आणि ही बिकेम अ हाऊस होल्ड नेम Yeah. ओके या उलट हं की जेव्हा सैराट आली तेव्हा ऑलरेडी तू हाऊस होल्ड नेम झालेली होतीस आणि हम्म, मग तू मुंबईत आलीस मग तू इंडस्ट्रीमध्ये आलीस हम्म. नाही तर तोपर्यंत जर सैराट चालली नसती तर प्रॉब्ली तू एवढ्या वर्ष अजून इंडस्ट्रीमध्ये काम करायचं नाही करायचं तो विषयच वेगळा आहे म्हणजे त्या Correct. आत्याबाईंना जर मिशा असत्या तर तसा प्रश्न झाला असतात बरोबर पण तू मला सांग की 14व्या वर्षी तू फिल्मिंग केलंस सैराटचं तू 15व्या वर्षी 14-15 वर्षाची होतीस तेव्हा तू फिल्मिंग शूट केलंस केलं सैराटचं करेक्ट आणि 16व्या वर्षी ती फिल्म रिलीज झाली बरोबर जाणीव होती का ग की एक्झॅक्टली आपल्याबरोबर काय घडतंय याची कारण सर म्हणाले तसं त्यांनी ते जाणीवपूर्वक ते कष्ट घेऊन ते केलेलं होतं आणि तुझ्या ते हातात असं आलं होतं हम्म, हम्म, सो हम्म. जाणीव होती जाणीव अर्थात कळतच नव्हतं गांभीर्य नव्हतं असं मी म्हणेन कारण हे किती महत्वाचं आहे हे किती लोकांपर्यंत पोहोचणार आहे याचा परिणाम काय होणार आहे लोक खरंच इतकं मनापासून हे बघतात असं पुन्हा वागतात का तुम्हाला फॉलो करतात का हे काहीच माहिती नव्हतं गावाकडे एक फिल्मची क्रेज असते ना हम्म, आणि ते आपोआप चालून संधी आली तर मी का नाकारू ह्यानी आम्ही सगळे गेलतो कारण माझ्या आई बाबांना कलेचा खूप रिस्पेक्ट आहे हम्म, आणि जे असतं ना की आई वडील जे कधी करू शकत नाही ते मुलात बघतात आणि ते मला मिळालं करेक्ट सो त्यामुळे तो एक सपोर्ट होता मला शाळा बुडवायची होती मला हे आवडायला लागलेलं करायला महत्वाचं मेन कारण त्याच्यामुळे माझं असं झालं की याच्यापेक्षा हे कधीही बरं मला आवडेल हे करायला बरोबर स्ट्रगल नाही का तर आहे का तर आम्ही जसं नाटकाचे रियाज होता तसे आम्ही अख्ख्या फिल्मचे डायलॉग्स रोज बोलायचो बरोबर. ते बॉन्ड करण्यासाठी आम्ही एकत्र राहायचो कॅमेरा काय माहित नव्हतं पहिल्या दिवशी सेटवर गेलं की कळालं की अरे बापरे एवढा मोठा असतो का कॅमेरा माईक पण लावायचा आहे का तुम्हाला ओके अच्छा तुम्हाला एक केलेली गोष्ट सेमच
परत परत करायचे. हा म्हणजे कंटिन्युटी पण लक्षात ठेवायची का, हातवारे पण लक्षात ठेवायचे का. हे काम करताना मला स्ट्रगल डेफिनेटली आलाय, पण ना मला ते आवडत होतं. ते वय असं असतं ना, तेव्हा आपल्याला नक्की कळत नाही की आपल्याला काय आवडतंय काय नाही आवडत आहे. बरोबर. पण ते करताना मला कळत गेलं की मला पण मजा येते. मे बी माझ्या आतमध्ये हे कुठेतरी आहे, ते गवसाईच्या आत ते नागराज दादाला दिसलं आणि त्यांनी ते बाहेर काढलं. बरोबर. त्याच्यामुळे तू म्हणाली तशी की एका रात्रीत काय होतंय हे कळत नव्हतं. फक्त मजा येत होती की लोक आपल्या गाण्यावरती नाचतायत, माझे डायलॉग्स मला म्हणायला सांगतायत, माझ्यासोबत सगळे फोटोज काढतायत, आपल्या बरोबर इतके बाउन्सर्स आहेत आणि एक एक छान वाटतं ना की लोकांना आपण आवडतोय. पण त्याच्यानंतर ते टिकवणं हा खूप मोठा माझ्यासाठी स्ट्रगल बरोबर. होता की मग भाषा असेल, दिसणं असेल, कोणती फिल्म करायची, कोणती नाही करायची असेल. मी नेहमी म्हणते की शाळेत शिकवताना आपल्याला 1, 2, 3, 4 असं 10 पर्यंत शिकवतात. 2 आणि 2 किती 4, 4 आणि 4 8. मला डिरेक्ट 10वा नंबरच शिकवला. सो त्याच्यानंतर मला 9 काय आहे, 8 काय आहे, अच्छा 7 पण आहे, 6 पण असतं. अच्छा, हे मला सगळं हळूहळू शिकायला लागलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की स्ट्रगल कोणाला चुकत नाही. तो सगळ्याच्या वाटेला येतो, फक्त तो वेगवेगळा आहे. आणि त्या गोष्टी मग मी शिकत गेले की काय काम करायचंय, किती दिवस थांबायचंय. सैराट नंतर मी 3 वर्ष काहीच काम केलं नव्हतं, कारण सगळ्यांना सैराट करायचा होता. पण माझ्याच लक्षात आलं की तुला हे आवडतंय तर तुला दिसत राहणं पण तितकंच गरजेचं आहे. बरोबर. त्याच्यामुळे तुला सतत वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागणार आहेत, कारण तुझ्या आयुष्यात पुन्हा सैराट नाही घडणार आहे. तुला ते टिकवून ठेवावं लागणार आहे आणि स्वतःला प्रूव्ह करावं लागणार आहे. आणि मगाशी सर जसं म्हणाले तसं की खूप प्लॅटफॉर्म आलेत. आता गोष्टी इतक्या इझी झाल्यात की तुम्ही फोनवरती पण फिल्म शूट करता, तुम्ही रिलीज करता, तुमचे स्वतःचे चॅनल आहेत. तर याच्यामध्ये ना आता कॉम्पिटिशन खूप वाढलंय. त्याच्यामुळे आपण किती काय काय कव्हर करू शकतो, कसं स्वतःला आता ह्याच्यात टिकवून ठेवायचं. अच्छा, आता हे पण शिकू, आता हे पण बदल करायचेत का. त्याच्यामुळे ना करायला आता खूप काय आहे, फक्त निवडता नीट आलं पाहिजे की काय करायचंय आणि तुम्हाला कुठे जायचंय. त्याच्यामुळे मला वाटतं आत्ताच्या पिढीला मेंटली क्लिअर गोष्टी असायला हव्यात की आपण कुठपर्यंत जायचंय, काय करायचंय, ती एक क्लिअरिटी असायला हवी. आणि त्याचा स्ट्रगल मला वाटतं रोज चालू आहे, कारण रोज नव्याने काहीतरी येतंय. त्याच्यामुळे आज रिलॅक्स आहे, तो उद्या उठून अच्छा आता हे पण शिकायचंय का आपल्याला, असं होतंय. ओके. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाचा स्ट्रगल वेगवेगळा आहे, पण तो प्रत्येकाला आहेच आहे. ऑफकोर्स आहे. मला एक आता ह्याच्यावरून मला एक सुचलं सर, की प्रत्येक रोज उठून अच्छा आज आता हे शिकायचंय का. तर पूर्वी जसं तुम्ही म्हणालात की आपण नाटक शिकलो, आपलं नाणं खणखणीत आहे ना, मग ते वाजणार, हा एक विश्वास होता, जो आजच्या काळातल्या कलाकारांना कदाचित तो डळमळीत असू शकतो तो विचार. कारण बरेच फॅक्टर्स इतर असतात. सो सोशल मीडिया, तुमचे फॉलोअर्स हे पण तितकंच महत्वाचं. सर तुम्ही सोशल मीडियावर किती ऍक्टिव्ह आहात? मी नव्हतो, म्हणजे नाहीच आहे, अजूनही तितका नाहीये. काय झालं की मध्यंतरीच्या काळात जेव्हा नाम फाउंडेशन बरोबर म्हणजे मी अंशतः त्याचा भाग झालो, त्यावेळी असं झालं की हे काम म्हणजे आपण लोकांसाठी जे काही काम करतोय, लोकांनी लोकांसाठी सुरू केलेली एक माणुसकीची चळवळ असं त्याचं स्वरूप आहे. बरोबर. आणि त्या पद्धतीनं ते सुरू झालं. पण आता हे करताना बऱ्याचदा काय होतं की कुणीतरी भेटलं की अरे तुमचं ते चालू आहे का फाउंडेशन अजून, असे प्रश्न येऊ लागल्यानंतर आम्ही म्हटलं की अरे यातलं सातत्य लोकांना कळायला पाहिजे. नक्कीच. म्हणून मग आमच्या वतीने एका तरुण मित्राने आमचं ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार केले. आणि मग त्यामध्ये ते सुरू केल्यानंतर असं लक्षात आलं की आपलं जर काही प्रोजेक्ट येणार असेल तर ते पण आपण त्यावर टाकू सांगू तर शकतो की हे येतंय, हे येतंय. नाहीतर लोक प्रेक्षक आपल्याकडचे मराठी अगदी मोकळे ढाकळ, काही दिसत नाही तुम्ही आजकाल पिक्चर मध्ये, काही नाही का तुमचं, असं स्वच्छपणे बोलणारे पण आपल्याला भेटल्यानंतर नाही माझा एक सिनेमा येतोय, नाही मी मागच्या वर्षी 2 केले होते, असं त्यांच्या बरोबर आपण बोलत राहण्यापेक्षा आपण त्या सोशल मीडियाचा एक भाग होऊ, तर त्या अनुषंगाने झालोय. बाकी मी स्वतः त्याच्यावर ऍक्टिव्ह नाहीये फारसा. पण मोबाईल हा आपल्या सगळ्यांचाच आता एक महत्वाचा अविभाज्य भाग झालाय जगण्याचा. त्यामुळे आपल्याला ते व्हॉट्सअप आणि ते कळल्यामुळे त्याच्यावरनं सगळ्यांपर्यंत निरोप हा येतंय अशा पद्धतीने पोचतोय.
हां, अशा पद्धतीनं मी आहे. पण त्याच्यावर खूप मी नाहीये. बरं आणि तू सोशल मीडियावर किती ऍक्टिव्ह आहेस? मी कामासाठी असते म्हणजे मी ऍडिक्टेड असं असं वालं हम्म, नाहीये. हम्म. पण मी बऱ्यापैकी पण ऍक्टिव्ह कमॉन युअर असते. जेन झी. हा पण मी असते म्हणजे मी हा म्हणजे तू कामाचंही सोशल टाकते मीडिया मी किती कन्झ्युम करतेस असं मी ऍक्च्युली विचारलं ते पाहिजे मला तुला. एकच गोष्ट मला आवडत नाही सोशल मीडियाची पण आता ती आहे की तुमच्या फॉलोअर्स वरून तुम्हाला जज केलं जातं. कामासाठी पण जज केलं जातं. आता या लोकांना बघता बघ ना की त्या काळी तर सोशल मीडिया पण नव्हतं तरी त्यांची क्रेज आज तितकी आहे, आहे. आहे. आपल्याकडे असे कित्येक चांगले कलाकार आहेत की नाही आहेत फॉलोअर्स पण ते काम चांगलं करतात. बरोबर. पण तर मला तेवढंच त्याचं आवडत नाही. पण मी असते ऍक्टिव्ह. मला काही वाटलं की मी पोस्ट करते. माझ्या कामाच्या गोष्टी मी पोस्ट करते. कारण मला वाटतं की ते चांगलं प्लॅटफॉर्म आहे. हम्म. कारण आपण सगळीकडे फिरून लोकांना सर जसं म्हणाले तसं नाही सांगू शकत की उद्या माझी ही फिल्म येते, माझा हा वेब शो या प्लॅटफॉर्मवरती येतो. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून मला वाटतं की एक टिक मध्ये हम्म. ते सगळीकडे पसरतं की अच्छा मी ही गोष्ट करते. करते. आता ते काय टाकायचं आणि काय नाही पोस्ट करायचं हे फक्त तुमच्या हातात आहे. म्हणजे ह्याचा तू विचार करतेस की काय टाकू आणि काय नाही. करावाच लागतो कारण Right. छोट्या छोट्या गोष्टींवरून तुम्हाला जज करतात. हम्म. त्याच्यामुळे हम्म. तुम्ही काय लिहिताय, तुम्ही काय पोस्ट करताय, तुम्ही त्याच्यावर कसे दिसताय याच्यावरून पण तुम्हाला जज केलं जातं अगदी अगदी. कित्येकदा. हो. सो मी तरी करते याचा विचार. सो सर, चलती का नाम गाडी ही आपल्या सगळ्यांची फेवरेट हो, फिल्म आहे. हो, हो. त्याच्यामुळे 3:30 आली तेव्हा एक आरोप झाला होता की ते चलती का नाम गाडीवरून हो, पण ते त्यांनी सांगितलंच होतं सांगितलंच की होतं. चलती का नाम गाडीवरूनच आहे. सो रिंकू, तू चलती का नाम गाडी पाहिला होतास का नाही, कधी? नाही, नाही. आज तगायत पाहिला आहेस का? नाही. नाही हरकत काही नाही त्यात काय इट्स आपण ओके. नाही, नाही, इट्स अ नाही. रिअली ओल्ड फिल्म. त्याच्यामुळे इट्स ओके. इट्स ऑल राईट. नाही 3:30 आलं तर तेव्हा पण मी किती 6 वर्षांचे होते. एक्झॅक्टली. बरोबर. सो ती पण तेव्हा पाहिली नव्हती आणि माझ्या घरात मुळात टीव्ही नव्हता ओ त्यावेळी. तर ओके. मी शेजारच्यांच्यात जाऊन बसायचे टीव्ही वगैरे बघायला. सो मी का जाते म्हणून बाबांनी घरात टीव्ही घेतला आणि तेव्हा दूरदर्शन होतं म्हणजे हम्म. चॅनल आणि हे नव्हते लाड सॅटेलाइट माझ्या टीव्ही घरी. नव्हतं. जे लागेल ते बघा एवढ्यासाठीच तो टीव्ही होता. त्यामुळे बरं. फिल्म नाही बघायचे मी अगं फार. बरं. पण त्याच्यातली गाणी माहिती आहेत का तुला? कशातली? चलती का नाम नाही. गाडीमधली? 5 रुपया 12 आना? नाही. नाही माहिती. एक लडकी भी हे माहितीये. हे माहितीये. हा हे माहितीये. मग म्हणून दाखवलं की लगेच लक्ष हा हे तर माहिती हे आहे. माहितीये आणि मला आवडतंही हे गाणं. ओके ओके. बर. सो मला ऍक्च्युली हेच विचारायचं होतं की चलती का नाम गाडी तू पाहिलेला आहेस का नाही? सो आय गॉट द आन्सर. दॅट इज ओके. पण आता ज्या वेळेला पुन्हा एकदा 3:30 येतोय तेव्हा ऑडियन्सनी कामिनीकडून काय अपेक्षा ठेवाव्यात? आता हे मी कसं सांगू? अगं म्हणजे सांग काय बिनधास्त. काय तुला काय वाटतं की तू काय केलंयस फिल्ममध्ये? मला असं वाटतं की आतापर्यंत मी जितकं काम केलंय त्याच्यापेक्षा खूप वेगळं आणि अवघड काम होतं माझ्यासाठी. कारण मी या प्रकारचं काम कधीच केलेलं नाहीये. हम्म. आणि मी स्वतःला कधी तशी बघत पण नव्हते की मी कधी असं काम करेल. हम्म. दुसरी गोष्ट मी खूप रॉ कॅरेक्टर केलेत ह्याच्यात मी दिसताना पण माझा खूप ग्लॅम लुक आहे आणि सगळ्या गोष्टी आहेत. आणि तिसरी गोष्ट मी एवढंच सांगेन की जिथे नो मॅरेज, नो लेडीज, काहीच बायकांचा जिथे संबंध नाही, तिथे ही कामिनी काय करायला येते. कारण अशोक मामा आहेत, भरत सर आहेत, मकरंद सर आहेत, सिद्धू या सगळ्यांसमोर आणि या सगळ्यांसोबत काम करणं आणि ते कसं दिसतंय आणि ते काय आहे, लव्ह स्टोरी तर नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. मला वाटतं कामिनी मग यांच्या आयुष्यात काय येते आणि ती काय गोंधळ घालते. गोंधळ तर कामिनी आली म्हणजे गोंधळ होणार, सुनामी येणार, सगळं होणार. ओके. तर ती काय आहे ते मला वाटतं 13 फेब्रुवारीलाच हम्म. बघण्यात जास्त मजा आहे. पण मला Correct. वाटतं मजा आहे. आहे ना. हा सर आणि आधीचा मदन आणि आत्ताचा मदन काय नवीन आहे? आधीचा जेव्हा पहिला भाग आला होता त्यावेळी असं झालं होतं की अंकुशने आणि सचितने, अंकुश चौधरी, सचित पाटील या दोघांनी मिळून ती दिग्दर्शित केलेला होती. सिनेमा होता. त्यामधलं माझं जे कॅरेक्टर होतं, मी स्क्रिप्ट वाचल्यानंतर अंकुशला म्हणलं की अरे याला काहीच नाहीये करण्यासारखं. कारण एक भूमिकेची लांबी रुंदी जरी वगळली तरी पण काहीतरी एक पाहिजे ना त्याला. हम्म. एक पात्र बनण्यासाठी किंवा असं. मी म्हटलं हा उगाचच आहे असं मला वाटतंय. हम्म. तर अंकुश म्हणला नाही पण तू पाहिजेस आम्हाला. तर मग संजय मोनेंनी तेव्हा लिहिलं होतं ते आणि मग मोने सरांनी एक वेगळा सीन लिहिला माझ्यासाठी.
मग मी म्हणलं हा हे छान आहे. म्हणजे काहीतरी त्या भावाचं एक होतं. म्हणजे चंदन आणि मदन मध्ये एक संवाद होतो आणि त्यामध्ये मदन त्याची भूमिका मांडतो की मधला भाऊ म्हणजे ते सिग्नलचा पिवळ्या लाईट सारखा असतो. म्हणजे बरोबर. त्याला जाई म्हणायचं नसतं आणि या थांबाई म्हणायचं नसतं. अशा पद्धतीचं एक छान आणि त्यामुळे मग ते कॅरेक्टर बनलं. आणि मग हा काय करेल ह्याच्यावर विचार करत असताना मी असं म्हणलं की हा लहान भावाची बाजू घेईल आणि मोठ्या भावाची घेईल. हा डबल ढुलकी असू शकतो. म्हणजे मग बरोबर. एक कॅरेक्टर तयार होतं ना. हो, करेक्ट. तसं मी त्या सिनेमात तयार करण्याचा प्रयत्न केला. दुसरं असं अंकुश आणि सचित हे दोघंही ऍक्टर्स असल्यामुळे त्यांनी ती लिबर्टी पण दिली की बरोबर. हा मधनं ज्या काही जागा घेतल्या त्या. दुसरा सिनेमा जेव्हा दुसरी संहिता आली त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की हा इथे एक पात्र आहे. मदन एक ठसठशीत कॅरेक्टर आहे. हो. आणि मग ते मला फार अवघड झालं नाही. फक्त आता कसं होतं की रंगमंचाचा खूप काय म्हणूया त्याला सराव असल्यामुळे म्हणा किंवा रंगमंचावरची सवय असल्यामुळे आपल्याला पात्र विसरायला होत नाही. बरोबर. त्यामुळे भले 2008 मधला तो सिनेमा असला आणि 26 ला आला, तरी ज्या दिवशी आम्ही त्या डंगरीज घातल्या आणि कॅमेऱ्याकडे पाठ करून होतो आणि वळलो कॅमेऱ्यासमोर, त्यावेळी आम्ही आमच्या पात्रांमध्ये होतो. इतकं ते वाह! सहज सुलभ झालं होतं. हं. आणि यावेळी जास्त मजा आली. कारण मदनला गंमत करायला जरा जास्त वाव! वाव होता आणि अंकुशने फार उत्तम सिनेमा हा दिग्दर्शित केलाय. आता यावेळी त्याने एकट्यानेच हे धनुष्य पेललेलं आहे दिग्दर्शनाचं आणि त्याने फार शांतपणे सिनेमा केला. बरोबर. कुठेही गडबड नाही, कुठेही गोंधळ नाही. शांत आपल्या मनासारखी एक गोष्ट घडेपर्यंत तो थांबायचा. तेवढा संयम त्याने ठेवला. आणि सगळ्यांनी मिळून आता सगळ्यांचं फार आवडीचं आणि ह्यात रिंकू नव्याने आलेली, संजय नव्याने आलेले नार्वेकर. तर खूप चांगल्या पद्धतीची भट्टी जमली. आणि अजूनही ती एक उत्सुकता. आता फिल्म मी पाहिली ती डबिंग पर्यंत. बरोबर. डबिंग मध्ये आपलं जेवढं पात्र असतं तेवढंच. त्यामुळे अजून ती पूर्ण कशी झालीये हे बघायचा योग काही मला आलेला नाही. मला पण बहुतेक नाही. आम्हाला Same. नाही आलेला. ओके. डबिंग त्यामुळे प्रेक्षकांना इतकीच उत्सुकता आम्हाला पण आहे की नेमका अंकुशने सगळं बाकीचं काय केलं काय केलंय आणि Right. त्याने ते निश्चित चांगलं केलं असणार याची खात्री आहे. कारण तो अतिशय शांतपणे ते सगळं त्याने पेललेलं आहे आणि बऱ्याच वर्षामध्ये त्याच्याही अनुभवामध्ये आणि याच्यात खूप भर वाढ पडली. झालेली आहे. नक्कीच. सर, वेगवेगळे रोल्स तुम्ही आता जसं म्हणालात की एखादं पात्र रंगभूमीचा सराव असल्यामुळे एखादं पात्र जेव्हा आपल्या आत येतं किंवा आपण त्याचा विचार करतो तेव्हा तो आपण विसरत नाही. बरोबर. तर कायद्याचं बोलाचा जो तुमचं कॅरेक्टर होतं ते तर अख्ख्या महाराष्ट्राच्या लक्षात आहे, ते विसरणंच शक्य नाही. पण दुसरं एक कॅरेक्टर आहे जे मला माहिती नाही कितपत लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. ते म्हणजे रान बाजार मधलं तुमचं कॅरेक्टर. सो ते कॅरेक्टर उभं करताना ते मकरंद अनासपुरे हा जो ऑरा आहे किंवा हा जो करिश्मा आहे त्याच्या पूर्णपणे विरुद्ध कॅरेक्टर ते होतं. बरोबर. ते कॅरेक्टर करत असताना काय वाटलं आणि काय थॉट प्रोसेस काय होती तुमची? आपल्याला एकतर अशा पद्धतीची संधी मिळणं हाच एक दुर्मिळ भाग असतो. कारण पहा आपण जेव्हा व्यावसायिक सिनेमामध्ये काम करत असतो त्यावेळी निर्माता साधा विचार करतो ह्याचं काय विकलं जातं आणि हे खूप स्वाभाविक आहे. बरोबर. बाजारामध्ये काय विकलं जातं याच्यावर सगळा बाजार चालतो. हो. तर तसं आपला विनोदी भूमिका जास्त याच्या चांगल्या आहेत म्हणून विनोदी देण्याचा कल जास्त. पण खूप आधीपासनं मी ही धडपड करतोय की आपण एक गंभीर अभिनेता पण आहोत आणि गंभीर अभिनय पण चांगला करतो असं सांगण्याची एक धडपड असते कलावंत. बरोबर, अगदी. आणि त्यासाठी मी सगळ्यात आधी ऋण व्यक्त करीन ते गजेंद्र अहिरेचे. कारण गजेंद्रच्या सिनेमात मी बहुतांश वेगळ्या भूमिका आणि त्याने मला त्या दिल्या पण. तुला काय करायचंय बर ते कर, बर हे कर, हे इतक्या चांगल्या पद्धत. त्याचं सुंबरान असेल किंवा पारद सारखा सिनेमा असेल किंवा अनवट सारखा सिनेमा असेल ज्यामध्ये मी वेगळी पात्र साकारण्याचा प्रयत्न केला. बरोबर. त्याला व्यावसायिक यश किती मिळालं हा भाग दुय्यम, पण आपण तो प्रयत्न केला हे खूप मनाला समाधान देणार.
मग नंतर जेव्हा अभिजितने मला या भूमिकेसाठी विचारलं रान बाजारच्या, त्यावेळी माझ्या समोर काही नव्हतं. एक तर हं. अभिजित माझा जुना मित्र हं. आणि तो अतिशय हुशार आणि प्रगल्भ असा दिग्दर्शक आहे. तर त्याने फक्त मला ते हे असं कॅरेक्टर आहे. मग मला ते लुक टेस्ट करायचे वगैरे करून त्याने एकदा ऑफिसमध्ये मला बोलवून ते हं. दाढी-बिडी लावून बघा. मला अगदी करेक्ट लुक आहे. बरोबर. आणि मग त्याने दिग्दर्शक म्हणून मला ती सगळी गोष्ट सांगितली. मग त्यानंतर मी ती गोष्ट मग वाचली पण. मी म्हणलं, हं. अच्छा, हं. ह्या कॅरेक्टरमध्ये आपल्याला बरंच काही खूप. करण्यासारखं आहे. हो. आणि मग तो एक रिअलिस्टिक अंडर प्ले असणारा, मध्येच त्या सगळ्या सिस्टीम विषयी एक कडवटपणा अनुभवाने आलेला मांडणारा, हं. हं. असा तो पत्रकार माझ्या वाट्याला आला. बरोबर. आणि मग जे काही होतं आणि तो नरेटर पण आहे हो, गोष्टीचा, तो हो. सूत्रधार पण आहे. अगदी. मग त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून अंडर प्ले करून कुठेही जास्त बाहेर न जाता त्याला जे अपेक्षित आहे त्याच्या आतमध्ये राहून ते काम करून आणि मला एक वेगळा आणि छान अनुभव मिळाला. बरोबर. म्हणजे एका प्रसंगात तर मी एका हातगाड्यावर चहा पितो आणि सिगारेट पितो असं तेव्हा होतं. हो. तेव्हा काही माणसं आजूबाजूने गेली पण. त्यांच्या लक्षातही नाही. त्यांना लक्षात आहे ना, एक दोघांनी पाहिलं पण. असं करून त्यांचं गेले. हा कोण बुवा असं आणि इतकं ते वेगळेपण होतं. अगदी, अगदी. इव्हन त्याच्या सुरुवातीच्याच एंट्रीच्या वॉकला जो होता, हं. तर ते चालणं सुद्धा मी कारण तो खूप काळापासून आजारी आहे. हो, हो. त्याला व्यसनं आहेत. तो दारू पितो, सिगारेट हो. पितो, हं. अशा पद्धतीचा आणि मुक्त जगणारा आणि कधीतरी त्यांनी त्या पत्रकारितेमध्ये खूप पाहिलेलं आहे, त्यासाठी फाईट केलेली आहे, त्या हेडलाईन्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हं. आणि नंतर ह्या सगळ्या सिस्टीमने त्याला कसं निराश बाजूला केलं टाकलं. आणि हं. गप्प केलं. बरोबर. ही ती गोष्ट आणि त्या हं. पात्रानुरूप ती आलेली. अगदी. त्यामुळे ते अगदी. करताना खूप मला मजा आली. सर तुम्हाला करताना मजा आली. आम्हाला ऑडियन्स म्हणून बघताना इतकी मजा आली. हो. कारण एक कुठेतरी मराठी ऑडियन्सला पण हा खंत सतत सतावतो, की अरे एवढा चांगला कलाकार आहे, हा फक्त कॉमेडीमध्ये का अडकलाय? त्याच्यामुळे आय थिंक त्या भूमिकेनी तुमच्यातल्या कलाकाराला हो. खरं जस्टिस दिला असं आपल्याला डेफिनेटली म्हणता येईल आणि असे अजून खूप रोल्स करा सर. आम्हाला खूप तुमचं मला काम बघायचंय. हो. हे बघ, मला मिळाले तर काहीच हरकत नाही. तू एक दिग्दर्शन कर आणि मला घे वेगळ्या डन, रोलसाठी. डन. चला मी ऑन कॅमेरा सांगते डन. सर मी आणि एक मला हे विचारायचंय, की मकरंद अनासपुरे म्हटलं, की मराठवाडी टोन हो, हे म्हणजे लोकांची अपेक्षाच ती असते, हो. राईट? पण रान बाजारमध्ये तेही तुम्ही ब्रेक केलेलं आहे. बरोबर. तर तुम्ही नॉर्मली बोलताना मराठवाडी टोन मध्येच बोलता का? हो, म्हणजे माझ्या बोलण्यामध्ये ते येतं. आता काय झालंय, की मी 21व्या वर्षी मुंबईत आलो. हं, 21 ते आता माझं वय 53 आहे. इतके हं. वर्ष मी मुंबईकर आहे. हं. तर त्यामुळे पण भाषा जी आहे माझी, ती शेवटी आपली भाषा आहे. हो, बरोबर. बरं, बायको माझी जी आहे ती कोकणातली आहे. हं, ती मुंबईत जन्मली आणि वाढली असली तरी तिचं गाव कोकण. हं. त्यामुळे घरात आमच्या ते चालूच असतं. म्हणजे आजच सकाळी बायकोने मला, देशावरचं "अरे आणि किती कोकणातलं वर्ष तू असं. तसंच बोलतोयस ते. यम कशाला म्हणतोस आणि हे कशाला म्हणतोस?" पण आता आमच्याकडं मराठवाड्यात यम येतच. हो. "काय मॅडम?" हां, मॅडम. हां. तर त्याला काय करू शकतो? ते खरंय. नकळत येतं ना. हो, हो. मग मी म्हटलं काही तुम्हाला चिडवण्या आता लेकही मोठी झाली. मी म्हटलं तुम्हाला चिडवण्यासाठी मी नाही बोलत आहे. हो, हे माझं आहे. बरोबर. आणि आपल्याला ह्याच्या सहित स्वीकारायचं असतं ना, की करेक्ट. ह्याच्या आयुष्यात हा कधीही बरोबर कारण आमच्याकडे इंग्रजी म्हणजे मास्तर चेंज द टेन्स बरं. चेंज. चेंज द टेन्स बरं. पण हे खरंय. अशा अगदी पद्धतीने खरं. इंग्रजी आम्ही शिकलेलो आहे. बरोबर. आणि त्यात जे काही आपण किती हुशार आहोत अकॅडमिकली त्यात गोंधळ आहेत. त्याच्यामुळे कसं आहे, की इंग्रजी पहिल्यापासून आपल्याला इंग्रजी म्हणलं कीच भीती भीती वाटायची. वाटते. हो. 2 दणकाने इंग्रजी मारलेलं माणूस केलं की आपण गप. येस, येस, येस. ह्याच्यापर्यंत आहे. त्यामुळे बरोबर. आताही बघ आपल्या बोलण्यामध्ये सर्रास आपण इंग्रजी शब्द नकळतपणे येतात. कारण हा सगळ्या पुढच्या पिढीच्या बोलण्याचा असेल, याचा असेल, सगळ्या ह्याचा भाग आहे ना. हो. आणि
ते अंतर्भूत झाल्यानंतर न कळत इंग्रजी शब्द येतात आणि अगदी. आपल्याकडे ह्याला मराठी शब्द कोणता आहे असं आपल्याला पुन्हा पुन्हा विचार करायला लागतो. हो हम्म. हो हो इनफॅक्ट इरिगेशन, ट्रॅक्टर आले शेतीमध्ये, असं झाल्यानंतर ते का ट्रॅक्टर म्हणजे नाही काय आलं शेतीमध्ये असं आपण विचार करत बसू. काही अपरिहार्य सकलपणे बसलेले शब्द आहेत आपल्या मराठी भाषेमध्ये. बरेच फारसी शब्द पण आहेत, बरेच अगदी. उर्दू शब्द पण आहेत हो आणि ते आपण नकळत बोलतो. हो हो आम्ही कशाला सलाम करायचं त्यांना हा येता जाता, हम्म. बरोबर नकळत आपण बोलतो. अगदी तर आपल्याला ते सगळं समजून घ्यावं लागतं आणि आपली भाषा तर आपलीच भाषा आहे आणि आमच्याकडे कसं आहे की आम्ही थोडे उशिरा स्वातंत्र्य मिळालेले लोक आहेत, कारण आमच्याकडे निजामाची राजवट होते ना, हो हो त्यामुळे आमच्याकडे बागवानी बोलणे, अरे काय कुकारा हा जान दे ना उसको. आणि एक गाणं आहे, हम्म. तू ग्रामीण भाषेत कुठल्याही बघितलंस तरी एक गाणं आहे आणि फार सुंदर गाणं आहे. ही सोलापुरी बोली बोलते, त्याच्यामध्ये एक गाणं आहे. तर हे गाणं आपल्याला व्यवस्थित जमलं. आता मालवणी बोली असेल, कोकणातली बाणकोटी असेल, तू भाषा कुठली घे, कोल्हापूरची घे, आमचं स्वप्ना राजशेखर बोलतो, तर ना एक गोडवा आहे त्यामध्ये, एक गाणं आहे आणि ते गाणं तुम्हाला छान म्हणून दाखवलं की तुम्हाला आवडतं. हे इतकं साधं आहे. साधं म्हणजे आपल्याला बघ विदर्भातला माणूस बोलू लागला तरी आपल्याला आवडतं. हो हो मले तो बाप्पा काहीच कळून नाही राहिलो, मी तर त्याले सांगून राहिलो, तर आपल्याला छान वाटतं. हे गाणी आहेत ना, हो आणि अशा खूप साऱ्या ग्रामीण भाषा मिळून आपली एक मराठी मराठी तयार झाली अगदी आणि आपल्यामध्ये जे उतरले ते मराठवाड्यातले, कारण शेवटी ती आपली आई आहे. अगदी तर आपण शेवटपर्यंत आई बरोबर राहू, एवढं साधं आहे. त्याच्यामुळे माझ्या बोलण्यात कळत न कळत मराठवाडी, टोन आणि येतोच. मलाही कुठं ऐकू आलं तर मी लगेच इनफॅक्ट परवा मी पुण्याला चालले होते तर आमचा टॅक्सीवाला होता आणि पुणे हायवेवर ते बरंच जॅम आणि काय काय हो. चाललेलं होतं. सो तो कोणाशी तरी कंटिन्युअसली बोलत होता, हे बघ इकडून ये, इकडून यायलंय बरं का, तिकडून आता ट्रॅफिक वाढायला लागलंय बरं का, असं. तो मी त्याला न राहून शेवटी विचारलं, तुम्ही मराठवाड्याचे आहात का? हा, आमची बोली लपतच नाही ना. करायला करायला बोलायला काय करायलंय. सांगायला. त्यामुळे ती एक गंमत आहे आणि ती आपल्या बरोबर राहते. अगदी 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 आणि ते फार इंटरेस्टिंग हे असतं. हो, खूपच खूपच एक असा एकदम जिव्हाळा वाटतो आपल्याला. हो. तुला पण खूप हे करावं लागत असेल ना कंट्रोल, हो 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 ज्या वेळेला माझं न आणि ण मध्ये पण आमच्याकडे न बोलतच नाही ना नाही. कोणी. हा, आठवण बरोबर. आली, आठवण वगैरे होतच नाही. तर काम Correct. करताना जसं सर म्हणाले ह्या गोष्टी डोक्यात ठेवायलाच लागतात आणि ते काम करायला लागतं. सेम माझं पण आहे. पण घरी गेलं की ते निघतच आई बाबांसोबत अर्थात. किंवा फोनवरती बोलताना किंवा रॅन्डम लय कंटाळा आला हा. असं ते होतच. खूपच थकल्या वगैरे हे नाही निघत घरी गेलं की. बरोबर बरोबर. त्यामुळे ते आहे माझं सेम आहे. पण तुझी एक फिल्म आहे, जसं आता मी सरांचा एक रोल सांगितला तशी तुझी एक फिल्म आहे मेकअप नावाची. हो. मला माहिती नाही किती लोकांनी ती पाहिली आहे. नसेल पाहिली तर नक्की शोधा आणि बघा ती फिल्म. त्याच्यामध्ये तू पुण्यातली मुलगी प्ले केली आहेस बरोबर. आणि एकदम हेडस्ट्रॉंग आणि तिला जे हो. करायचं तेच ते करायचं. म्हणजे अर्बन व्हर्जन ऑफ अर्ची असं म्हटलं तरी चालेल. हं? पण ती फिल्म आणि त्याच्यामध्ये जे टप्पे आयुष्याचे ती मुलगी सहन करत जाते आणि ती ग्रो होत जाते. बरोबर. तुझं वय इतकं लहान असताना तू ती फिल्म केलीस, तेव्हा कसं त्या पुणेरीपणाशी आणि त्या अर्बन पर्सनॅलिटीशी जुळवून कसं घेतलंस? मला वाटतं की माझ्यासोबत हे खूप सहज होतं आणि तेच जुळवून घेतात की काय. वाव. कारण अगं नाही, मी ना खूप असं त्याच्यावरती अभ्यास करायला जात नाही. एकतर सैराट नंतर मला भाषेचं कळालेलं, त्याच्यामुळे मी वाचन सुरू केलं आणि मला लोकांना ऐकायला खूप आवडतं. बरोबर. म्हणजे ते काय बोलतायत, ते कसे बोलतायत. तर मी पुण्याचं ऐकायचे की तिथे पण आहे ना न आणि ण वाला. अगदी अगदी. सो ते मी खूप ऐकायचे आणि ना मी डिरेक्टर्स ऍक्टर आहे. मी सेटवर जायच्या अगोदर स्क्रिप्ट ऐकताना मी विचार करू शकते की सर इथे असं करू का, चालेल का वगैरे. पण ऑन सेट गेल्यावरती मी तयार होऊन जाते की मला काय करायचंय, मला माहिती आहे. त्याच्यामुळे तिथे मी फारसा वेळ घालवत नाही आणि मला नाही असं
आता कसं म्हणू, पण मला असं खूपच कठीण आहे बाबा, असं मला आणखी काम नाही आलं. त्यामुळे मला मेकअप म्हणजे सर असं काम दिलं पाहिजे तिला आता. हो. मला खूप आवडेल. माझ्याकडून ते सहज होऊन जातं. माझ्यासाठी एवढंच होतं की मी वेस्टर्नाइज मध्ये कधीच केलेलं दिसली नव्हतं. हो. नाही, आणि माझ्यासाठी तो लुक वेगळा होता, ती बबली होती, तिचे हो. शेड खूप वेगळे वेगळे होते. होते. आणि प्रत्येक मुलीत ते असतात. ते करताना मलाही जाणवत होतं की अरे हे मी पण अशीच आहे. आणि मला वाटतं मॅच्युरिटी माझ्यात खूप लहानपणीच आली आहे, कारण पुन्हा घटनाच अशा घडल्यात आयुष्यात. त्याच्यामुळे ते खूप लवकर वाचन सुरू झालंय, खूप लवकर फिल्म्स बघायला लागते. पण ती चांगली गोष्ट आहे की ज्या लोकांना खूप उशिरा कळतं ते मला खूप अगोदर अजून एक तुझा आहे, काय ग? 200 हल्ला हो, 200 हल्ला हो. 200 हल्ला हो, राईट? करेक्ट. त्या फिल्ममध्ये जो विषय हाताळलेला होता, बरोबर? अक्कू यादव, हा जो हो. सिरियल रेपिस्ट होता, हो. त्याच्या ती जी पूर्ण घटना घडली हो. कोर्टामध्ये, हो. त्याच्यावरची ती फिल्म होती आणि त्याच्यात तुझा एक महत्वाचा रोल होता. हो. त्यावेळेला काही रिसर्च असा खूप करावा लागला का? का तिथेही डिरेक्टरनी सांगितलं तसं मी केलं आणि ते नाही, झालं तेव्हा मी असं? विचारलं की हे खरंच असं झालंय का? कारण मीच पहिल्यांदा ऐकलं आणि मीच अशी झालते की अशी खरी घटना होते नागपूरमध्ये एकेकाळी. आणि मग मी जरा ऐकलं, मी जरा स्वतः वाचलं त्या गोष्टींची. कारण खरी घटना असेल तर मी इतकं ब्लाइंडली नाही जाऊ शकत. मलाही बरोबर. माहिती असायला पाहिजे की हे खरंच असं झालंय का? कारण त्या भूमिकेला धक्का लागायला नको. बरोबर. तिथले लोक हे बघणार. त्यांनी उद्या म्हणायला नको की हे तर असं नव्हतं, तू काय अशी भूमिका केलीये. त्याच्यामुळे मी माहिती काढलेली, मी बातम्या खूप वाचलेल्या आणि मला ते खूप आवडलं करायला. मला असं वाटलं की हे लोकांना पण कळायला पाहिजे. पण ते भयानक तर होतंच, खूपच of course. होतं. हो. पण मी त्याची पण माहिती म्हणजे तुझा काढली. लर्निंग कर्व हा असा झाला असेल त्या फिल्म नंतर. काय माहिती? तो नाही बघत मी कधी. मी त्या पद्धतीनुसार शिकत होत जाते किंवा मी जातेस. एका गोष्टीत अडकून नाही राहत, की मी आधी काय केलतं आणि आता मी त्यावेळी काय शिकलेले. दरवेळी सेटवर जाताना मी कोरीपाटी बनवून जाते. तुम्हाला त्याच्यावर काय लिहायचंय तुम्ही ती लिहा, ती मी आहे अशी सादर करीन, असं माझं नेहमी मत असतं. फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक. दॅट इज काय म्हणूयात आपण त्याला मूळ खूण किंवा लँडमार्क ऑफ अ गुड ॲक्टर. सो दॅट इज अ ग्रेट. मला आपला हा व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल एपिसोड आहे. तुमची फिल्म सुद्धा व्हॅलेंटाईन्सचा मुहूर्तावर येतेय असं आपण म्हणूयात. सो प्रेमाची व्याख्या सर तुमची काय आहे? निरपेक्ष असावं. एकतर तुमचा पार्टनर जसा आहे तसं स्वीकारता आलं पाहिजे. कारण कोणीच परफेक्ट नसतं. बरोबर. त्याला परफेक्ट करण्याच्या भानगडीत किंवा तिला परफेक्ट करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा हे आपलं असं आहे बुवा. या पद्धतीनं स्वीकारता आलं तर ते जास्त उत्तम. आणि आपल्याकडे पहा, आता ही व्हॅलेंटाईन अलीकडच्या काळामध्ये खूप आलं. हो. आधीच्या पिढीमध्ये कुठे व्हॅलेंटाईन होतं, पण त्यांच्यात प्रेम नव्हतं का? होतं. ते फार साध्या पद्धतीनं व्यक्त व्हायचं. अगदी. एखादा गजरा आणला नवऱ्याने, की पुरायचं हां. ते तेवढं. डोकं दुखायला का? हं. बाम देऊ का लावून मग? नुसतं दिवसभर वणवण करत. आता ह्या तिच्या तक्रारीमध्ये सुद्धा त्याच्याविषयीचं प्रेम प्रेम आहे. आहे. अगदी. आणि आपल्याकडे हे सगळ्याच अध्यात्मामध्ये म्हण, कुठेही म्हण, संतांच्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हण, प्रेमाला एक फार अंडरलाईन केलेलं आहे. अगदी. तुम्हाला भगवंतावर सुद्धा प्रेम केलं तर तुम्हाला तो मिळेल असंच त्यांचं म्हणणं आहे. आणि ते निरपेक्ष असावं. बरोबर. अपेक्षेसहित कसं असेल? मग तिथे ते प्रेम हा शब्दच येत नाही. बरोबर. अगदी. म्हणजे मला काहीतरी ह्यांच्याकडनं पाहिजे की हिच्याकडनं पाहिजे, ह्यात काही प्रेम तो व्यवहार झाला. भानगड नाही. तर त्यामुळे मला असं वाटतं की इतकं ते सरळ असावं आणि निरपेक्ष आहे तसं स्वीकारता आलं पाहिजे. आणि रिंकू तुझ्या पर्स्पेक्टिव्हने आता मला सांग, प्रेम म्हणजे काय? मला तरी असं वाटतं प्रेम ही जगातली सुंदर गोष्ट आहे आणि त्याला एका व्याख्येत अडकू नये. हे झालं डिप्लोमॅटिक उत्तर. नाही, मी आता खरं खरंच नाही, मी खरंच सांगते. कारण ते मला असं गाण्यात वाटतं आलंय ना, प्यार को प्यार ही रहने दो कोई कोई नाम नाम ना. ना दो. हां, म्हणजे प्रत्येकासाठी ते वेगळं असू शकतं. बरोबर. प्रत्येकाच्या अनुभवानुसार ते वेगळं असू शकतं. अगोदर सगळ्याच गोष्टी खूप वेगळ्या होत्या. त्याच्यामुळे त्या गोष्टींना लोक भियायचे आणि त्या नात्यात धरून राहायचे, व्यवस्थित राहायचे.
आत्ता जर दोघांचं नाही जुळलं तर लोक नाहीत राहत, सेपरेटही होतात प्रेमात. आणि मला वाटतं की ती काही वाईट पण गोष्ट नाही. एकमेकांचं ओझं बनण्यापेक्षा एकमेकांना फ्री केलेलं कधीही चांगलं आहे. पण मला जे माझ्यासाठी पण जी प्रेमाची व्याख्या आहे ती तीच आहे. त्यांनी सांगितलंय तसं की कसं का असं ना आता आपलंच आहे ते, असं म्हणून त्या प्रेमाकडे बघावं. आणि मी पण फार काय अपेक्षा असणारी मुलगी नाहीये प्रेमात. माझं आहे की ते प्रेम फक्त आत्ताच्या पिढीत ते फक्त माझंच असावं एवढीच माझी अपेक्षा आहे. किती आणि बेसिक अपेक्षा आहे. कारण आता म्हणजे हो ना, घडीत ते इथं असतं, घडीत ते तिथं असतं, घडीत ते कुठे असतं माहित नाही. Correct. एका वेळी किती जणांना लोक डेट करतात, वेगवेगळ्या शिप्स आलेल्या आहेत आपल्याकडे. I आणि know. मी वाढली पण गावाकडे. करेक्ट. त्याच्यामुळे मला रिलेशनशिप किंवा हे ट्राय करून बघू, असं राहून बघू, मला म्हणजे मला ते असं वाटतं की ते इमोशन सोबत खेळणं झालं. म्हणजे 1 वर्ष राहिलो तर आपण इमोशनली एकामध्ये गुंततो आणि पुढच्या नक्कीच. वर्षी मग आता मला नाही जमत, तू जा. म्हणजे काय भाई, असं नाही ना होत. बरोबर. त्यामुळे मला असं आहे की मी ज्याच्यावरती प्रेम करीन किंवा जो कोणी आता येईल बाबा की आपण प्रेम करूया, तर आपण नवरा बायको म्हणून असेल तर येईल, जो की एकमेकांची जबाबदारी घेण्याची ताकद तुमच्यात असेल तर ते करा आणि शेवटपर्यंत निभवा. मला ते धरसोड नात्यांमध्ये आणि प्रेमामध्ये नाही आवडत. सो आपला व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल असल्यामुळे आणि तुम्ही दोघंही 2 वेगळ्या पिढ्यांमधले असल्यामुळे आपण सध्याच्या जेन झी आणि जेन अल्फाच्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्याच्याबद्दल जरा डिस्कशन करूयात. मला तुमच्या रिॲक्शन्स हव्या आहेत. पहिली जी टर्म आहे ती आहे सिच्युएशनशिप. त्याचं डेफिनेशन असं आहे की नातं आहे पण त्याला नाव नाही, कमिटमेंट आहे पण भविष्याबद्दल स्पष्टता नाही. सो सिच्युएशनशिप बद्दल तुमची रिॲक्शन काय? माझ्या कळण्यापलीकडचं आहे हे. सिच्युएशनच अवघड आहे माझी हे कळायला. ओके. रिंकू? ज्यांना झेपतं त्यांनी करावं. मला नाही आवडत हे असं. नाही आवडत. कमिटमेंट आणि नात्याला नाव नाही, मग येऊ. मग नातं काय आहे? मग नातच कशाला ठेवायचं? ओके. पुढचं आहे ब्रेड क्रम्बिंग. ब्रेड क्रम्स म्हणजे माहितीये ना, पावाचे बारीक बारीक कण म्हणजे ते वाले सांडतात. माहितीये. हा, तर त्याच्यावरून ही टर्म आली आहे ब्रेड क्रम्बिंग. की कधीतरी छोटा मेसेज, लाईक किंवा कॉल देऊन समोरच्याला आशा देणं, पण काहीच सिरियस ठेवायचं नाही. मला असं वाटतं की एवढ्या छोट्या गोष्टीवर आपण आशा कशी काय घेऊ शकतो? फक्त लाईक, कमेंट आणि हवे ते उमजायला तर पाहिजे ना. हे हा. दोघही सिरियस आहेत, पाठवणारा आणि वाचणारा पण. नाही तर गोळी तिसरीकडेच लागली म्हणजे. म्हणजे बोलल्याशिवाय किंवा ते वाईब चेंज झाल्याशिवाय तर कळत नाही ना की काय. लाईक तर आता किती करतात, म्हणजे काय. नाही, पण असं असतं ना, मुझे ये भी चाहिए, मुझे वो भी चाहिए. मी याला पण थोडं आशा मला देऊन हे नाही ठेवते. कळणार. मला मी याला पण शी. याच्याशी पण जरा हे पाप करते. लगेगा उसको. नाही नाही, पण ते देखण्या मुलींच्या बाबतीत ठीक आहे, देखण्या मुलांच्या बाबतीत ठीक आहे. आमचं म्हणजे ह्यात ह्याला कशाला बोलायला लावलंय, अशा सदरातले आहेत आम्ही. हिलाही आशेवर ठेवा, हिलाही आशेवर ठेवा. पण सर, बापरे. मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी मे बी आधी पण असतील. आता ना एक्सप्लोर करायला आपल्याला खूप मार्ग आहेत, किंवा आता आपण ना खूप ओपनली ह्या गोष्टी सांगतो. त्याच्याबद्दल म्हणजे हे सगळे बोलतो आपण. रिलेशन्स. मला वाटतं की ते माणसं म्हणून हे प्रत्येकामध्ये असणार आहे. म्हणजे मी वाईट ह्यानी नाही म्हणत आहे काय, पण आता आपण खूप ओपनली सगळ्या गोष्टी डिस्कस करतो, बोलतो आणि एक क्लिअरिटी देतो. मला ते सिच्युएशनशिपचं पण आवडलं की तुम्ही क्लिअरिटी देता, मग त्याच्यात पडायचं का नाही पडायचं हे तुमच्या हातात आहे. असं पण मग आहे. मग पडला तर मग पडा स्वतःच्या मर्जीवरती, आणि माहिती अगोदर तर मग नका पडू. बर, ठीक आहे. नेक्स्ट टर्म, लव्ह बॉम्बिंग. म्हणजे सुरुवातीला खूप जास्त प्रेम, लक्ष, भेटवस्तू देणं आणि नंतर अचानक इमोशनली दूर होणं, गायब होणं. त्याच्यावरतीच हा बॉम्ब फोडा असं. हो, म्हणजे सर इमोशन्सशी कसं कोणी कोणाच्या खेळू शकतं यार. मला नाही आवडत कोणाच्या इमोशन्स. सर, लव्ह बॉम्बिंग बद्दल तुमचं काय मत आहे? नाही, चूक आहे. बॉम्बिंग कुठलंही चुकीचं. पण लव्ह बॉम्बिंग हे आता प्रेमाच्या बाबतीत आहे म्हणून ठीक आहे. आपल्या इंडस्ट्रीमध्ये पण थोडंफार असं बॉम्बिंग चालतं असं नाही का वाटत?
की आपली फिल्म आहे तोपर्यंत आपण अगदी एकमेकांच्या प्रेमात हो, असतो. हो, हो. ते मात्र आहे इंडस्ट्रीमध्ये. कारण असं आहे की त्या फिल्मच्या सेटवर आपण इतकं एकमेकांशिवाय राहू शकत नाही, इथपर्यंत आपण बोलतो हो, एकमेकांशी. अगदी. ज्या दिवशी पॅकअप होतं, त्या दिवशीपासून दुसऱ्या प्रोजेक्टला भेट होईपर्यंत काही नसतं. हो. तिथे भेटल्यावर अरे अरे! किती दिवसात पुन्हा तेच सुरू. आता तो इंडस्ट्रीतला एक भाग आहे. त्याला हं. काही दुसरा पर्याय नाही. हं. मग ते सांगताना म्हणायचं की आमचं असं आहे की आम्ही बरेच काळ भेटत नाही, पण जिथं भेटतो तिथून तिथून मैत्री कालपासूनच पुढे आम्ही सुरू. कंटिन्यू सुरू करतो. Correct. ती अपरिहार्य आता त्याला काही. राइट. बेंचिंग. म्हणजे तुम्हाला मुख्य पर्याय न बनवता बॅकअप म्हणून बाजूला ठेवणं. पण हे कळतं सांगू नसतं का? आय डाऊट. कारण असं कोण ना, मी तुला बॅकअप म्हणून ठेवलाय हां, असं म्हटल्यावर कोणता मुलगा किंवा मुलगी थांबेल? पण मग ते कळणार मला पण नाही कळत. हां, म्हणजे ते स्टेपनी सारखं झालं. हां, हां. स्टेपनी सारखं की हे जर याच्याबरोबर पंक्चर नाही. झालं टायर तर तुला बसवण्यात येईल. हां. अरे बाप! बरोबर. व्हेरी बॅड. हं. बॅड म्हणजे गाडी पाहिजे त्यासाठी, स्टेपनी पाहिजे, सगळं पाहिजे ना. तर होईल ना ते. एखाद्याच्या हे बघ, एखाद्याच्या नशिबात इतका एकटेपणा असतो, की त्याने भुईमुगाची शेंग जरी फोडली तरी एकच दाणा निघतो. त्या माणसाने काय स्टेपनी 2-2 आणि त्याला कसं होईल ते? ओके. ओके. मम्मा म्हणजे तुम्ही दोघं वेगळ्या जनरेशनचे आहात, असं मी जे समजत होते. त्याच्यामध्ये जरा चूक आहे, असं मला वाटायला लागलं आता. गावची लोक ना. ओके. चांगली गोष्ट आहे पण. ओके. अजून एक आहे ट्रॉमा बॉन्डिंग. ट्रॉमा दुःखावणाऱ्या किंवा टॉक्सिक अनुभवांमुळे तयार झालेलं नातं. ज्यातून बाहेर पडणं कठीण होतं. हं. की इतकं ट्रॉमा होतो त्या रिलेशनशिपमध्ये की तेच आवडायला लागतं. मरावं आवडतंय तर आपण काय पण कोणाला हे सापेक्ष आहे. पण इट इज डेफिनेटली ट्रॉमा हे आपल्याला माहिती असतं. म्हणजे जसं हे असतं ना की किडनॅपरशी एक नातं तयार होतं, ज्याला किडनॅप केलंय हं, त्याचं. हं. तशा प्रकारचं ते नातं असतं. वाटतं नाही सहन करायला पाहिजे असं आणि बाहेर पडावं जर स्वतःला इतका त्रास होत असेल तर. हां, म्हणजे मग त्याच्यामुळेच मानसोपचार तज्ञांची गरज जास्त वाढली ना हो. आता. हो. नक्कीच, नक्कीच. सो ऑन दॅट नोट, मानसोपचार हा विषय आमच्या शोचा एक खूप महत्वाचा भाग असतो की ज्याच्यामध्ये, कारण आपली जी इंडस्ट्री आहे आणि आपले जे करिअर्स आहेत ते अत्यंत कधी काय होईल, तुम्ही कधी वर जाल, वर म्हणजे करिअरमध्ये वर जाल, करेक्ट. कधी खाली तुम्ही टाकले जाल किंवा फेकले जाल इंडस्ट्रीमधून, हे तुम्हाला सांगता येत नाही. बरोबर. अशा पद्धतीचं इन्सिक्युअर आणि अत्यंत स्ट्रेसफुल असं आपल्या इंडस्ट्रीमधल्या प्रत्येकच टेक्निशियन असो नाहीतर ऍक्टर असो, त्यांचं करिअर हे तसंच आहे. सो मानसिक आरोग्य ही एक गरज आहे आणि ते आरोग्य राखणं ही एक महत्वाची गरज आहे. आणि ह्याच्याबद्दल आता जसं आपण रिलेशनशिप्स बद्दल लोक ओपनली बोलायला लागलेत म्हणालो, तसंच ह्याच्याबद्दलही आपण बोलायला लागलेलो आहोत. करेक्ट. सो मकरंद सर, मानसिक आरोग्य आपलं सांभाळण्यासाठी तुम्ही काय करता? एक म्हणजे हे सगळं इल्युजन समजून घेतलं पाहिजे. मी स्टार आहे किंवा मी खूप फेमस आहे वगैरे, हे सगळं इल्युजन आहे मुळात. सेल्फ ट्रॅप व्हायचं नाही कधी. उद्या लोकांनी आपल्याला विचारलं नाही म्हणून पॅनिक होणारी मंडळी पण बरीच असतात. बरं, लोकांना आपण चांगले दिसावे ह्यासाठी धडपडणारी मंडळी पण असतात. हो. मला असं वाटतं की मी पहिल्या दिवसापासून असं ठरवलं की माझी स्पर्धा ही फक्त माझ्याशी आहे. वाह! माझा कुणी स्पर्धक नाहीये. चांगला आहे तो मीच आहे, वाईट आहे तो मीच आहे. अगदी. हे एकदा आपल्या डोक्यात फिक्स ठेवलं आणि मी काल कसं काम केलं होतं आणि आज कसं केलंय, ह्यातच आपली प्रगती समजून घ्यायची किंवा अधोगतीही समजून घ्यायची, दोन्ही गोष्टी. तर त्याच्यामुळे हे इल्युजन बरोबर बाळगून हिंडायचं नाही.
बरोबर. आता बऱ्याच एखाद्या ठिकाणी आपल्याला मी बऱ्याचदा बाजार हाट करतो, भाजी आणतो, हे नॉर्मल आयुष्य आणि ते नॉर्मलच असावं आणि तसंच असतं, हो, असा माझा अगदी. एक ठाम हं, समज आहे. हं. आणि बाकी संभाषण असतं तर तुम्ही कोणीही समजा तुम्ही ग्लॅमर क्षेत्रातले नसाल आणि तुम्ही संभाषण चांगलं करत असाल, तर कुठेही तुमचं होऊ चांगलं शकतं. एक चांगलं साधं असतं बघ. पूर्वी आपल्या खेड्यामध्ये एखादा दुसरा माणूस आला आणि त्याने विचारलं, "का हो हे रामराव पाटलांचं घर कुठे आहे?" तर तो बसले ज्या दरवाजात तो विचारायचा ते म्हणायचे, "आहे ना पाटलाचं. तुम्ही कोण आहेत?" हां, "मी पारगावहून आलोय." हां. मग ह्याच्या कम्युनिकेशनवर ते ठरायचं ना. बरोबर. पारगावहून "अरे बरंच दामचाक झाले. घ्या गुळ पाणी घ्या." मग हं. तिथून हम्म. मग ते पाटलांचं तिकडं पलीकडं हे मारुतीला वळसा मारून तुम्ही तिकडे गेलात की तिथंच पाटलांचं घर. हं. तुम्ही येत नाहीत का त्यांच्याकडे? मग या माणसालाच त्याची हिस्ट्री माहित होती गप्पा-गप्पात. मग पाटील म्हणतात, "तुम्ही तर 4 वाजता येणार होते, आता 6 वाजायला लागले." "नाही, नाही, ते मध्ये ह्यांच्याकडे ते खंडेपारकरांकडे बसलो बसलो. गप्पा मारीत." "त्यांची कसं काय ओळख तुमची?" "नाही, आज झाली." "आ?" आणि 2 तास गप्पा 2 तास. मारल्या. कारण मग खंडेपारकरांना सगळं माहित होतं त्या बरोबर. पाहुण्याबद्दल. हं, हे इतकं साधं आणि सहज असावं. हं. दुसरं आता अलीकडच्या काळात काय झालं, की पूर्वी तसे प्लॅटफॉर्म नव्हते म्हणून ते अनुभव सांगण्याची संधी नव्हती. आता खूप झाले म्हणून सातत्याने ते सांगावे असं गरजेचं नाहीये. बरोबर. आपल्याला जे काही अनुभव असतात, आपले इतरांबरोबरचे अनुभव असतात, इतरही सांगत असतात, कधीतरी बोलत असतात. सहज सुलभ आठवलं, कधी बोललो. यश किंवा अपयश दोन्हीही अंगावर घेऊन बाळगू नका. हं. बरोबर. हिचं एक वाक्य खूप मगाशी महत्वाचं होतं, की ती पाटी कोरी पुसून आपण दररोजचा दिवस सुरू करावा. बरोबर. हे इतकं साधं आहे. हं. कारण येणारा दिवस नवीन आहे तुमच्यासाठी. येणारा अनुभव नवीन आहे तुमच्यासाठी. बरोबर. तर त्यामुळे तुम्ही दररोज इतकं साधं जर राहिलात, तर तुम्हाला चांगला अनुभव येऊ शकतो. अगदी. हो. मी इतकं जबरदस्त काम हे कशाला सांगायचं? लोक म्हणतील ना, तुम्ही कशाला म्हणता? बरोबर. हं. त्यामुळे आपण सांगण्यापेक्षा लोकांनी आपल्याविषयी भाष्य करावं, आपल्याविषयी बोलावं आणि आपण आपली स्पर्धा आपल्याशी करावी, साधं राहावं आणि साहिर लुधियानवींच्या भाषेत सांगायचं तर कल और आएंगे नगमों की खिलती कलियां चुनने वाले, वाह! हं. मुझसे बेहतर कहने वाले, तुमसे बेहतर सुनने वाले. वाले. खरंय, खरंय. या हं. प्रक्रियेला आपण नाकारा कशाला? बरोबर. म्हणजे अगदी खरं. झाडावर एक पान येतं. ते हं. इतकं छान दिसतं बघ, पहिले गुलाबी दिसतं. हो. मग ते असं पोपटी पोपटी होतं. होतं. मग ते हिरवं होतं. त्या तिन्ही फेज खूप गोड आहेत त्याच्या. अगदी. नंतर ते शुष्क होतं. हो. हम्म. ते पण सुंदर दिसतं. अगदी. एक दिवस गळून गळून पडतं. पण झाड वठत नाही. हं. तिथे एक नवीन पान येण्याची प्रक्रिया अव्याहतपणे चालूच राहते. अगदी. इतक्या सहजपणे जर ह्याच्याकडे बघितलं, तर मला वाटतं बरेच गोंधळ होणार नाहीत. हं. मग तज्ञांची गरज तुम्हाला लागणार नाही. हं. आणि स्वतःशी संवाद साधण्याची एक कला आपण आत्मसात करून घेतली, की मग आपल्यासारखा आनंदी कोणी नाही. बरोबर. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात तसं आपलाच वादा आपणाशी. आपणाशी. अगदी, अगदी खरं. अगदी खरं. रिंकू तू मानसिक आरोग्य तुझं कसं सांभाळतेस? कामाच्या बाबतीत अगं मलाही नाही असं होत, की मी कोणीतरी आहे किंवा मला नाही कळत. मला जेव्हा लोक आपण कुठे गेलो आणि आपल्याकडे कॅमेरा आला, की आपल्याला तेव्हा मला कळतं, की अरे हां, आपल्याला लोक ओळखतात, आपण कोणीतरी आहोत, आपण नीट राहिलं पाहिजे. हं. मला यशही कळत नाही. मला ते घेता येत नाही. अपयश मिळालं फिल्मला तर असं वाटतं, की मी माझे 100% दिलेत आता मी त्याला घेऊन मी रडत बसणारी किंवा ती गोष्ट चघळत बसायला मला नाही आवडत. मी बरोबर. सोडून देते आणि मी पुढच्या कामाला लागते. त्याच्यामुळे राइट. मला मेंटली तिथे काहीच त्रास होत नाही. बरं मी स्वतःला इतकंही झोकून नाही दिलंय, की म्हणजे माझं असं ठरलेलं नाहीये, की मला वर्षाला 10च फिल्म करायच्या आहेत, 5च. मला 3 वर्ष काम नाही आलं, मला काही फरक पडणार नाही. माझ्या हं. डोक्यावर याचा काही परिणाम होणार नाही. मी हं. वर्षातून एकच फिल्म करीन, चांगली करीन, जिथे मला आनंद मिळतोय तिथे करीन. एकतर मी खूप पैशाच्या मागे धावणारी मुलगी नाहीये, की खूप फिल्म करू आणि खूप कमवू आणि नाही. हं. आधीपासून आई-वडिलांनी जसं ठेवलंय तसं राहायला मला आवडतं. त्याच्यामुळे मी स्वतःला किती झोकायचं, किती नाही झोकायचं हे माझ्या हातात आहे आणि मला वाटतं ह्याच्यात काम करताना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की पेशन्स खूप असायला हवेत. हं. कॉम्पिटिशन नसायला हवं. मला असं वाटतं, की मीच असणार आहे, मी ती नाही होणार आहे आणि ती तीच असणार आहे.
हे जेव्हा तुम्हाला कळतं ना, तेव्हा तुम्ही इथून खूप क्लिअर असता. बरोबर जे काम तुम्हाला मिळायचंय ते तुम्हाला मिळतं, या मताची मी तरी आहे. बरोबर ज्याच्यासाठी मला प्रयत्न करायचे तेवढे मी करते. ऑडिशनला पण मी फेल होते, म्हणून मी फेल झाले बाबा. मला नाही ते कामाच्या बाबतीत घेऊन बसतायत. आणि सर म्हणाले तसं, मी पण भाजी आणायला जाते आज. माझ्याही घरात कोणी नोकर चाकर नाहीयेत दिवस रात्र. जेवढं आपल्याला हेल्प लागते, ताईंची एकटं राहतो मुंबईत तेवढी तेवढं. आहे. माझा स्वयंपाकही मीच बनवते, माझं सगळं काम मी करते. मला नाही कधी वाटत की मी काहीतरी आहे. गावी गेलं की आई म्हणते कधी कधी, जा शेजारच्या काकूंच्यात दळण टाकून ये. मी जाते करायला. बरोबर त्याच्यामुळे मला वाटतं की मूळ माझी फॅमिली पण आहे, जी मला धरून ठेवते आणि तसं जाणीव वारंवार करून देते. आणि मला यश अपयश नाही कळत. मला एवढंच कळतं की मला छान छान काम करत राहायचंय. जोपर्यंत येतोय तोपर्यंत करत राहायचंय. मला छान जगायचं, माझी फॅमिली छान असावी आणि मला छान मरायचंय. मला खूप पैसे आणि आबा हे पण हवंय ते पण हवंय, मला असं नाहीये. जे आहे ते छान ठेवू आणि छान करू. ओके फॅन्टॅस्टिक. तो सर तुमचं आवडतं पुस्तक यादी जेवढी जमेल तेवढी मी सांगू शकतो. मला नेमाडे सरांची देशीवादाची सगळीच, म्हणजे कोसलापासून ते चतुष्टक असेल त्यांचं, रंगनाथ पठारे सरांचं आत्ता आलेलं 7 पाटील कुलवृत्तांत असेल, गिरीश कुबेरांचा अधर्मयुद्ध असेल, तोत्तोचान असेल, याशिवाय संदीप वासलेकरांचं नव्या दिशेचा शोध असेल, किंवा वीणाताई गवाणकरांची एकोता कारवर पासून डॉक्टर आयडास कडर, लिज माइटनर वगैरे अशी खूप सारी बहुसंख्य पुस्तकं आवडीची आहेत. अ मॉन्क हू सोल्ड हिज फरारी असं पुस्तक सुद्धा आपल्याला, किंवा चिकन सूप फॉर द सोल Soul. मधल्या छोट्या छोट्या गोष्टी असतील तरी सुद्धा आपल्याला Energy तसं देऊन एनर्जी जात. मिळतेच. अगदी. पण वाचन महत्वाचं. रिंकू तुझं आवडतं पुस्तक सर म्हणतात तसं बरीच आवडतात. कोसला मला पण आवडतं. कोसला, मृत्युंजय, बलुतय, चार चौघी आहे. ॲना द डायरी ऑफ अ यंग गर्ल ते आहे. अशी खूप आहेत. पहिलं प्रेम आहे. सो मला Okay. अशी बरीच बरीच पुस्तकं पुस्तकं वाचायला तू आवडतात. वाचत असतेस वाचते. ओके. सर तुमची आवडती कविता पास्टची कविता आहे. हम्म. त्याचा भावार्थ असा आहे की आम्ही तण आहोत, आम्हाला कुठेही टाकलं तरी आम्ही उगवून येऊच. अवतार सिंग पाश यांची बरोबर. कविता आहे. वाव ओके. तुझी आवडती कविता मला कविता लक्षात नाही राहत. ओके. मला वाचायला खूप आवडतात. हिंदी गाण्याच्या चालीवर पाठ केल्यास तर कविता लक्षात राहते. मी लिहिते पण कविता. मी Oh, तुला really? उदाहरण देऊ का? मग तुझी एखादी कविता म्हणून दाखव की आम्हाला. यानंतर कविता सादर करीत आहेत नको. आपल्या नवकवयित्री रिंकू राजगुरू. कमरा अशी कविता है कि जब वो नहीं होता है तो वो खाली कमरा बहुत कुछ कहता है. शायद उसके ना होने की एक वजह होगी कि उसे मैं महसूस करूं. अपने अंदर झांक कर देखूं तो वो वही होता है मेरे भीतर, सिर्फ किसी और के साथ. ओहो. उसने शायद खो दिया है मुझे अब, लेकिन मैं अभी भी खुद को पाती हूँ उसके साथ, उसकी झूठी दुनिया में. उसकी झूठी दुनिया में मेरा खुद को पाना क्या सच्चाई है मेरी? आज भी खाली कमरे को देखकर उसे महसूस करना क्या अच्छाई है मेरी? वाह वा वा. मस्त काय? सुंदर. मला तो थॉटच आवडला. एकदम. गोड कवयित्री. हम्म. तुमचं आवडतं क्विझिन किंवा डिश काय खायला आवडतं? मला शेंगदाण्याचं कूट टाकलेली भाजी Yay! मराठवाड्यातली. मला पण! मेथीची का शेपूची? सगळ्यात. कुठली सगळ्या? सगळ्या ओके. इव्हन साताऱ्याचं महाद्या नावाचं एक हो दाण्याच्या अप्रतिम कुटाचंच ते असतं. Right. आणि भाकरी. भाकरी. मग भाकरी आणि मी तर भाजी भाकरीच खाते आणि सगळ्या भाज्यांमध्ये शेंगदाणे हवेच. व्हेरी गुड. हे आपल्या तिघांचंही कॉमन गुड. शेंगदाणे Okay. खूप प्रिय. ग्रेट. ओके. जर मुंबईत घराच्या बाहेर जाऊन काही खायचं असेल तर तुम्ही कुठे जाणं प्रिफर करता? गझाली. ओके. सी फूड. आणि तू? मी एक्सप्लोरच नाही केलंय अजून पाणीपुरी शिवाय. हो मग कुठली पाणीपुरी खातेस तू? कुठली पाणीपुरी मला प्रचंड आवडते आणि मी Okay. मोस्टली मला आवडतं स्वतःच घरी बनवून खाणं. वा. मस्त स्वतः Fantastic. बनवायचं, काहीतरी सिरीज लावायची, खात बसायचं. म्हणजे ओके.
बर, तुला फिरायला कुठे आवडतं? मला लंडन फार आवडलंय, जिथे मी 2 वेळा जाऊन आली आहे. तर हं. मला तिथलं एक छोटं गाव होतं, मला नाव नाही माहिती. सो तिथे मला फिरायला जाम मजा आली. ओके. सर तुम्हाला कुठे फिरायला आवडतं? शांत निसर्गरम्य ठिकाणी मला आवडतं. हं. ते आपल्या देशामधलंही आवडतं. परदेशामध्ये स्वित्झर्लंड किंवा युरोप मधल्या कुठल्याही देशाच्या आउटस्कर्ट्स जे आहेत हं. किंवा कंट्री साइड जी आहे, ती मला जास्त वॉव! आणि मला मंदिरं खूप आवडतात जायचं असेल तर. ओके, ओके. मराठवाडी क्विझिन मधलं एक रेकमेंडेशन जर लोकांना द्यायचं असेल, की ज्यांनी कधी खाल्लं नसेल मराठवाडी क्विझिन, हं. तर हे तुम्ही नक्की खाल्लंच पाहिजे. असं काय रेकमेंड कराल? काळ्या मसाल्यातली शेवग्याच्या शेंगाची भाजी खा गड्या. ओहो! ओहो! रस्सा. आहा! मला माझं पण असंच झालं आता. ओके. आणि तू सोलापूरची कोणती डिश ही ट्राय केलीच पाहिजे लोकांनी असं सांगशील? शीख कबाब सांग. आहे का असं काय? मग आहे का असं काही? शीख कबाब नाही व्हय, मी नॉनव्हेज नाही नॉन नॉन-व्हेज आहे. बाजार आमटी एक आहे. हां. हं. काय असते बाजार आमटी? सगळ्या डाळींची मिक्स हं. आमटी असते, जी नॉनव्हेज सारखी त्याची टेस्ट पण लागते. हां, तो बाजार आमटी आहेत. अकलूजचे मर्डर भजी आहेत. मर्डर हां, भजी? हां. 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 नावं तशी द्यायचे दणकेबाज. हां. काय आहे काय काय मर्डर नाही, भजी? भजीचा मर्डर करायचा. मध्ये अशी उसळ वगैरे भरायची, एक मिरची टाकायची आणि ओह! टमाटर वॉव! भजी. मर्डर भजी. ऑसम, ऑसम, ऑसम. ओके. एक असा कलाकार ज्याच्याबरोबर काम करायचं पण राहून गेलं. इरफान खान, बरं. श्रीदेवी. वॉव! ओके. बरं. एक असा दिग्दर्शक ज्याच्याबरोबर काम करण्याची खूप इच्छा आहे. नागराज मंजुळे, ओके. रिंकू तू? मराठीत तर सगळ्यांसोबतच. ओके. आणि हिंदीत? संजय लीला भन्साली. वॉव! ओके. आता आपण आपल्या शेवटच्या सेगमेंटकडे येतो, ज्याचं नाव आहे सनविवी. सप्रेम नमस्कार, विनंती विनंती विशेष. विशेष. सो आत्ता जर तुम्हाला एक पोस्टकार्ड दिलं आणि म्हटलं, की तुम्हाला ज्या व्यक्तीला पत्र लिहायचंय, त्या व्यक्तीला तुम्ही लिहा. मग ती व्यक्ती हयात असो, नसो, इट डझंट मॅटर. तर तुम्ही कोणाला पत्र लिहाल आणि काय लिहाल? निसर्गाला लिहीन मी, ओके. की हे बा निसर्गा, तू ज्या पद्धतीनं माणसांना सगळ्या जगवलंस किंवा जीवसृष्टीला जगवलंस, तसं आम्ही आता थोडंसं काय म्हणूया बेधुंद वागत चाललो. तू कधीही आमच्याकडनं कशाचेच पैसे घेतले नाहीस आणि आम्ही मात्र त्या पैशांमध्ये अडकून बसलो. बरोबर. तू आम्हाला ऑक्सिजन दिला त्या बदल्यात कधी पैसे घेतले नाहीस. तू आम्हाला फळं दिलीस त्या बदल्यात कधी पैसे घेतले नाहीस. तू आम्हाला पाणी दिलंस त्या बदल्यात कधी पैसे घेतले नाही. आणि आम्ही अत्यंत वाईट पद्धतीनं तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असं दाखवण्याचा प्रयत्नाच्या नादामध्ये स्वतःचं फार मोठं नुकसान, जीवसृष्टीचंच खूप मोठं नुकसान आम्ही करू लागलो. अगदी. पूर्वी जेव्हा मृगल नक्षत्र यायचं त्यावेळी छान असे लाल किडे यायचे. ते त्या नक्षत्रापुरतेच यायचे. त्याच्यावरनं शेतकरी बांधव म्हणायचे, "हां, मिरग आला." हम्म. आता ती किडेही दिसत नाहीत. मृग नक्षत्र कधी लागलं तेही कळत नाही. बरोबर. ही तुझी अस्वस्थता आता लक्षात येते. पण जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मी प्रयत्न करेन, की तुझ्या अस्वस्थतेला कमी करण्याचं कारण मी हो, अशी माझी खूप इच्छा असेल. हम्म. मी जे माझं ऐकतील त्यांना सांगण्याचा प्रयत्न करेन. जे नाही ऐकणार त्यांनाही सांगण्याचा प्रयत्न करेन, बरोबर. की ही वनराईच खरी. ही निसर्गच, आपण जे निसर्गाचे पूजक आहोत. आपली एकटी संस्कृती आहे. हम्म. जी पाण्याची पूजा करते, जी मातीची पूजा करते, अगदी. जी झाडाचीही पूजा करते. हम्म. वडाच्या झाडाला फेऱ्या बांधणाऱ्या ज्या बायका आहेत, त्या ऑक्सिजनची पूजा करतात. हम्म. हं. हम्म. ते आपल्याला जास्तीत जास्त ऑक्सिजन पुरवतं. बरोबर. या विकासाच्या गदारोळामध्ये
तुझी हानी होऊ नये अशी मनस्वी इच्छा बाळगणारे खूप जण अजून आहेत आणि ते त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करतायत. म्हणून हे निसर्ग आमच्यावर रुष्ट होऊ नकोस. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. वा वा, सुंदर सुंदर आणि खूप वेगळं. म्हणजे हो, हो. आजपर्यंत कोणी निसर्गाला पत्र नव्हतं लिहिलं या कार्यक्रमात. रिंकू, तू कोणाला पत्र लिहिशील? मला काही सुचतच नाहीये. लिहिणं कोणाला तरी असं लिहू मी शकतेस. स्वतःलाच पत्र लिहिते. वा, वा. Perfect. कुणाला Best. लिहिण्यापेक्षा मला असं वाटतं. वा वा. हम्म. मी एवढंच सांगेन की जशी आहेस तशीच राहा. ओव्हर थिंकिंग कमी कर. माणसांना ओळखायला शिक. कोणी काय बोलताय म्हणून स्वतःवरचा आत्मविश्वास हालून देऊ नकोस. आणि काय जशी काम करते तशी छान छान काम करत राहा. सगळ्यांचा आदर जसा करते तसं करत राहा. Fantastic. आणि एवढं चांगली माणूस म्हणून आयुष्यभर राहा. वाह! मस्त. खूप छान. सो याच्याबरोबर आपला हा एपिसोड संपलेला आहे. पण मला तुम्हाला दोघांनाही अत्यंत शुभेच्छा द्यायच्या आहेत. कारण 3.5 पुन्हा एकदा 3.5 ही जी फिल्म आहे ही आपल्या इंडस्ट्रीच्या दृष्टीने पण अत्यंत महत्त्वाची आहे. पहिल्या 3.5 जो इतिहास घडवला आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीचं पूर्ण रंगरूप बदलून टाकलं, तसंच परत ह्या फिल्मनीही करावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू. आणि ऑल द बेस्ट. आणि अजून खूप छान 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 रोल्स आणि फिल्म्समध्ये आम्हाला सगळ्यांना तुम्हाला बघायचं आहे. सो आमचे मुक्काम पोस्ट मनोरंजनची टीम आणि आमचे जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्या सगळ्यांतर्फे खूप 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 शुभेच्छा आणि थँक्यू, तुम्ही इथे वेळ काढून आलात त्याच्याबद्दल. थँक्यू आम्हाला बोलवलं.